मग अजून कोणती पोचपावती पण मग पाहिजे? काही जण प्रश्न उपस्थित करतात की तुम्ही मुंबईमध्ये जाऊन म्हणता की ही शेवटची लढाई आहे, आपण जिंकलो, मग पुन्हा सरकार उपोषणाला अंमलबजावणी करत नाही सर. याच्यामध्ये जी आर मध्ये दिलेल्या ह्याच्याप्रमाणे श्रेयवादाची लढाई. आता श्रेय नेमकं फडणवीसांनी घ्यायचं, शिंदेंनी घ्यायचं का पवारांनी घ्यायचं, याच्यामध्येच यांचं हे झालंय. हे 8 दिवस खिडकी उघडतात की पुढचे महिनाभर बंद करून ठेवतात. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही एकदा, मग आम्ही हे कागदपत्र घेऊन अंतरवलीला या का म्हणतोय, तर त्याचं रिझन तेच आहे की बाबा जे काही होतंय अंमलबजावणी करताना सरकार अडथळे आणतंय आणि ते अडथळे येऊ नये म्हणून हे शेवटचं आंदोलन आहे. तुमचं म्हणणं आहे किंवा आता अजून एक याच्यामध्ये तुम्ही जे म्हणताय ना हे शेवटचं का, तर बस झालं ना, कधी कधीपर्यंत लढायचं असं असं सगळेच म्हणायला लागले. कारण की लांछनं घेणं एवढं सोपं नसतं. एका आता काय म्हणतात ना, आम्ही पण तेच करतो. आम्ही आंदोलन करताना एखादा म्हटला की बाबा स्टंट केला, तुम्हीच प्रश्न विचार, ते जीवाला लागतं. कशासाठी स्टंट करू, काय कमवलं मला सांगा. तुमच्यापाशी 12 वाजता बसून एवढं बोलायचं काय गरज आहे मला सांगा. काय अडचण आहे, निवांत घरी जाऊन झोपलोच असतं की. ही तळमळ आहे समाजासाठीची, ही तळमळ आहे सर्वसामान्य लोकांचं भलं होण्यासाठीची, आणि ही तळमळच वारंवार आंदोलन करायला लावते, वारंवार या समाजासाठी लढायला लावते. समाजाचं भलं करण्यासाठी दादांनी अक्षरशः प्राणपणाला लावलेले. ज्याला कोणाला वाटतंय ना की बाबा कुठेतरी हे, तर त्याने फक्त 15 दिवस उपोषण करायचं आणि त्यानंतर प्रश्न विचारायचे. सदावर ते म्हणतात की जरांगे म्हणजे 50 म्हणजे जवळजवळ 5 मिलियन फॉलोअर्स होते समाज माध्यमावरती. मी रोज एकाला धरून ठोकतो, एखादा आमदार तरी घोवतो, मंत्री तरी घोवतो, पण माझ्याकडे मांडवली करायला कोणच नाही आलो. हे नेमकं येतं कोण, हे जे तोंड बोलणाऱ्याला तोंड नसतं. बरं मला सांगा, मी तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारतो, जर समाजाचा फायदा नाही झाला तर तुम्ही मगाशी नाव घेतलं किंवा जे चुना लावून बोंबलतात, भाज्याकडे पाहून जिलेबी मारतो ते म्हणजे जे चुना लावून बोंबलतात, हे का म्हणतात की बाबा आता ओबीसीचं आरक्षणच उरलं नाही, भेटलंय म्हणून तर असं म्हणतात ना. म्हणजे तुमचं मत असं आहे की तिकडे काहीतरी गेलेलं असेल म्हणून त्यांना बोलायची. तसं नाहीये मुळातच. हे बघा, कुणबी हा कुणबीचा आहे. काय कुणबी कुणबीचं सर्टिफिकेट भेटलं म्हणजे तो पहिल्यापासून ओबीसीच आहे ना. मागणी तीच आहे, म्हणजे कोणाचं काढून कोणाला द्यायचा प्रश्नच निर्माण होत नाही. जे हक्काचं आहे तेच दिल्या गेलेलं आहे. आणि माझं मत आहे, माझं स्पष्ट मत आहे, जसं तुम्ही म्हणतात, आता तुम्ही सगळे पत्रकार बांधव एकदम सगळ्या प्रश्नावरती हे असतात सजग, तुम्हाला पण माहिती आहे की समाजाचा किती फायदा झालाय. आणि माझं मत आहे, माझं स्पष्ट मत आहे की 100 जण आहेत ना, ते 100 पैकी 10 लोकांना जरी फायदा झाला ना तरी ते आंदोलन यशस्वी झालंय, 100% यशस्वी झालंय. नाही, नुकतेच आता तुम्ही जे म्हणताय की मनोज जरांगे पाटील मॅनेज झाला असे बरेच जण म्हणताय. 6 कोटी मराठा समाज. परवा दिवशी मी पत्र्यामध्ये भेटलो होतो त्यांना, पत्र्याचीच खोली होती. हे ऐका ना, मी तुम्हाला काय ह्याच्यावरती जास्त चर्चा तुम्ही जे म्हणता का स्पष्टीकरण देत असताना माणसाला वाटतं की स्पष्टीकरण का देतोय, पण माझं त्या मॅनेज होतंय म्हणणारा प्रत्येकाला विनंती आहे. सोशल मीडियाचं जग आहे, सोशल मीडियाचं जग आहे. तुम्हाला एक ट्रिक सांगतो मी, काय करायचं, रोज एक मंत्र्याला धुवायचं. तुमच्याकडे किती मांडवलीला येत आहेत बघा. मांडवलीला येत नाही, तुमच्या ढुंगणावरती रट्टे द्यायला नक्की येतील. हे मांडवली फिंडवली ह्या फक्त बोलाचीच कडीन बोलाचाच भात आहे, असलं काही होत नाही. स्वानुभवावरून तुमचं हे असलं की आपण एखाद्या मंत्र्याला किंवा आमदाराला कुणालाही बोलतो तर आपल्याला मांडवली फिंडवलीला कोणी येत नाही, उलट त्रास सुरू होतो. पण हे जे आरोप करणारे हे मनोज जरांगे पाटलांचे जुने सहकारी आहेत ना काही. तुम्हाला एक खरं सांगू का, स्वार्थाची दुनिया आहे. आता मी परवा दिवशी गेल्यानंतर पाटलांना मी आज बी भेटलो, 2 दिवसापूर्वी भेटलो होतो. आता कॅमेरा चालू होत असताना पाटील म्हटले कॅमेरा बंद कर. ते तर राग यायचं कारण नाही ना. मग तशी लोक आहेत ज्यांना पाटलांनी एखादा शब्द जास्त बोलला म्हणून राग आलेली लोक राग काढायला गेलेली, आणि याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. आता मला सांगा ह्या आरक्षणाच्या लढाईमध्ये आम्ही फक्त सपोर्टला आहे, आम्ही कायमस्वरूपी समाज म्हणून सपोर्ट करत आहोत. आमच्या बाकीच्या वेगळ्या भूमिका असतात. आम्ही 18 पगड जातींना सोबत घेऊन मी रोज लढतो, पण जेव्हा समाजाची बाजू येते तेव्हा ती आम्ही उचलून धरतो.
मग मला सांगा, समाजाची लढाई असते, मग मला श्रेय नाही भेटलं, श्रेय हे कमवायची थोडी गोष्ट आहे, ती लोकांनी द्यायची गोष्ट आहे. मग श्रेय नाही भेटलं की माणूस नाराज होते, फुकते. आता मला सांगा, माझ्यासोबत मी आहे, हे माझ्यासोबत आलेत, माझा सत्कार केला नाही, यांचा नाही केला, यांना येते राग. असंच पद्धत झालेली आहे. असं काही नाहीये की पाटलांपासून दूर का गेले. तर एक गोष्ट असते बघा, शेवटचं बरोबर. मग हे शेवटचं आंदोलन संपलं, अख्ख्या मराठ्यांना न्याय भेटला, मग परत आंदोलन करून आता ह्यांनाच कमवायचं, परत अडचण येईल. मग आता असं बोलावं लागेल ना. आवळे पाटलांना एक प्रश्न आहे. काही जण म्हणतात की तुम्ही त्यांचे सहकारी आहात, की फक्त जे पायात सॉक्स घालतं, जे पायात बुटं घालून देतं, अशाच लोकांना फायदा झाला. पाया जवळ पडते. करतात, पाया पडतात, अशाच लोकांना ते जवळ धरतात. खरं आहे का? माझं वय 40, त्यांचं वय 44. माझ्या वयापेक्षा किती वर्षांनी मोठे ते. अच्छा. मी पाया पडलो तर काय वाईट आहे. अहो, तुम्ही पंढरीची नुकतीच वारी झाली, पंढरीच्या वारीत जर गेले तर लहान लेकरू जर थांबा असलं- थांबा थांबा आता थांबा, एवढं नसते लांब. हे जे म्हणतात का पाया पडले, हे रोज त्या नेत्यांची चाटतात. नाही ते तर आहेच, पण आता पाय चाटतात. हे काय, आम्ही तरी ज्येष्ठ म्हणून पाया पडलोत, तर हे लोक काहीतरी मिळावं म्हणून पार तळवे चाटतात. त्या लोकांना काय उत्तर द्यायचं? नाही, आणि ज्याला फायदा झालाय त्याच्यासाठी ते देवत्वच मिळाले सारखे ना. अरे पूर्ण कुळाचा हे उद्धार मुळातच झाला ना. हे बघा, भारतीय संस्कृती एकच गोष्ट शिकवते, ती म्हणजे तुमच्यापेक्षा एक दिवसांनी मोठे असणाऱ्या माणसाला आदर द्या, त्याचा सन्मान करा. आणि वारकरी संप्रदाय किंवा या महाराष्ट्राची संस्कृती शिकवते की मोठ्यांच्या पाया पडलं पाहिजे. आणि आम्ही हे 10वी 11वी 12वी पर्यंत शिकत आलेलो आहे. नाही, नाही. त्यामुळे कोण येऊन पाया पडतंय याचा अर्थ असा नसतो की तो हे वयाचा आदर करून दिलेला सन्मान असतो. पंढरीच्या वारीत 6 वर्षाच्या लेकराचं म्हातारा माणूस पाया पडतो, म्हाताऱ्या माणसाचे ते पडतंय. आणि तुम्ही जे म्हणता मॅनेज झाले, तर माझं तेवढा एक उत्तर तुम्हाला राहिलं. मनोज जरांगे पाटील मॅनेज झाले म्हणणाऱ्यांना सांगणं आहे, 6 कोटी मराठा समाज आहे. नुकतीच पंढरीची वारी झाली. जर आपण पांडुरंगाला गेलो तर लोक 10 रुपये दानपेटी टाकत नाही, पान फुल घेतात 10 रुपयाचं. अरे मराठा समाज 6 कोटी, जर 6 कोटी मराठ्यांनी 10-10 रुपये जमा केले तर 60 कोटी रुपये होतात. अरे 100 जर दिले तर 600 कोटी होतात. आणि आम्ही 1000 रुपये जर दिले तर 6000 कोटी जमा होतात. कोणतं सरकार आम्हाला मॅनेज करू शकतं? आज रवी भाऊ असतील, आम्ही असेल, आम्हाला द्यायचे काम पडत लाख रुपये आम्ही समाजासाठी देऊ. अरे पण त्या माणसाला अजूनही जसं त्यांनी सांगितलं, ते अजूनही पत्राच्या खोलीत राहतात. आज त्यांच्याकडे स्वतःची 4 व्हीलर नाही, दुसऱ्याच्याच गाड्यामध्ये डिझेल टाकून, स्वतः ज्याची गाडी आहे ते डिझेल टाकून त्यांना पूर्ण दौरे करत. कुठं मॅनेज झाले जरांगे पाटील? मॅनेज ते झाले ज्यांना मॅनेज होता नाही आलं, ते हरामखोर म्हणतात मनोज जरांगे पाटील मॅनेज. अजून एक मॅनेज हे लय गमतीशीर आहे माहिती. ज्या लोकांची क्रेडिबिलिटीच नाही, तोच प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय, त्यांच्याबद्दल काय बोलायचं. धन्यवाद. ते स्वतःच्या वडिलांवर बी शंका घेणार आहेत काही.